भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि विघ्नहरण मंगलकरण मंगलकरता सिद्धि सिद्ध सहित पदार्थ पूर्ण करतो। सुप्रभात, कशा सगळेजण आणि वेलकम बॅक टू माय चॅनल। स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं। आणि आज आहे तुळशी विवाह, कालपासून चालू झाले। तर आमच्या घरी पण आजच आहे तुळशी विवाह, शुक्रवारपर्यंत आहे पण आम्ही आजच करतोय। तर आमच्या घरी या सगळ्यांनी लग्नाला सगळ्यांना आमंत्रण देतोय। एक मिनिट। तर तुळशी विवाहासाठी कालच मी जो बाहेरचा पॅसेज होता ना, आम्ही वॉकिंग करून आल्याच्या नंतर पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं, कारण रात्रीचं कोणी नसतं इथं, जो तो आपल्या रूम मध्ये असतात आणि दिवसाचं कसं असतं की माणसं इजा करत असत, कोण नाही कोणतरी, तिथं सगळा ओला होता म्हणून रात्रीचं सगळं पाण्याने स्वच्छ केलं। माझ्या तिथला तो एरिया होता, तुळशीला पण स्वच्छ धुवून बाजूला मस्तपैकी करून ठेवले। आता रांगोळी काढायची आहे, दिवे भरून ठेवायचे आहेत। आता बहुतेक महिन्यानंतर देवदिवाळी 2 तारखेला आहे, पुढल्या महिन्यात। तर तो आमचा वेळ आहे अजून देवदिवाळीला, मार्गशीर्ष चालू होतोय। तर तीच तयारी, म्हणजे आता वरंडा धुतलेला आहे म्हणजे काही जास्त टेन्शन नाही। रांगोळी संध्याकाळीच काढेन, कारण आता काढून काही फायदा नाही, वारा सुटतो त्याच्याने जाते, परत छोटी मुले येतात पायवी मारून जातात आणि मांजरं पण त्याच्यामध्ये येतात आमची, तर सगळं असं राहून जातं। तर आईला कालच फोन केला होता, पुण्याला आहे ती, तर तिला म्हटलं की लग्न लावते वेळी कुठला श्लोक म्हणायचा, म्हणजे जे हे असतात ना मंगलाष्टक, तर ती मला सगळ्या सांगित होती, आठवण करून देत होती मला, ज्या 2-3 येतात त्या। तर एक तरी पण मी आता विसरली, कारण अक्षता म्हणायला लागतात ना लग्न तुळशीचं लावताय तर शुगर कॅन्डीचा विचार केला, पण ते शुगर कॅन्डी विचारायला लागेल कुठे मिळते। सचिनना त्याचे मित्र आहेत जे मजऱ्यामध्ये राहतात त्यांना विचारले, पण तिथं नाही आहेत। तर माझ्या खाली शेजारी आहे तामिळवाली, तिच्या तर पोंगलला ती लोक ऊसाचे जे खांब असतात ते उभे करतात अशी दोन्ही साईडला दरवाजाला। तर तिला विचारते की तिने गेल्या टायमाला म्हणजे कुठून आणलेलं म्हणून, कारण नवरा नवरी बनवायचे तर ते पाहिजेच, आणि रुईची पानं आमच्याकडे तेच करतात। कार्तिक एकादशी काल हरेश्वरला यात्रा झाली असेल तर लोक तिथं जातात, ते तिथून ऊसाची हे घेऊन येतात आणि मग सगळी थोडी थोडी देतात। तर आधी बघतोय जर मिळतंय काय, नाही मग नाही, फक्त म्हणजे अक्षदा म्हणून तांदूळ सोडू आम्ही आणि लग्न लावू। तर असं आहे। आणि संध्याकाळची कोण आपल्या घरी पाहुणे येणार आहेत विचार करते, कोणाला तरी बोलवायचा, बघूया। घर थोडं काल चेंज केलं, बघत असाल तर पाठीमागे, सॉरी तिथं सचिन नाही जो शर्ट इस्त्रीला टाकलाय, बेडशीट वगैरे चेंज केली, थोडं लुक चेंज केलं, दिवाळीला पिवळं असं होतं तर इथे कर्टन पण चेंज केले, प्लस ही बेडशीट पण चेंज केली। थोडं लाईफ मध्ये चेंज बरे असतात, सेम सेम जर ठेवलं ना तर खूप बोरिंग वाटतं, सगळ्या गोष्टी खूप बोरिंग होऊन जातात। आता इथे जास्त कोणाजवळ बसायला बोलायला जात नाही, तर काहीतरी काम लागतो दुपारी 2 वाजेपर्यंत। आणि त्याच्यानंतर मग लाईट एक इथल्या आपल्या पाठीमागं होती ना, तर ती लाईट पण मी काढली, आणि बाकीच्या आहेत त्याच तुळशी विवाह झाल्याच्या नंतर सगळं काढून ठेवणार आहे। सो झाले, या वर्षीचा फराळ पण लवकरच संपला। दिवे भरून घेते कारण मग संध्याकाळी लेट नको व्हायला, आणि रांगोळी पण मला संध्याकाळीच टाकायची, आता टाकून रांगोळी राहणार नाही म्हणून दिवे म्हणजे वाती टाकून तेलाने पण भरून घेते। आणि आरती पण तयार करायची आहे। फुलं सचिन दुपारी घेऊन येतील, सांगितलीत मी त्यांना, चाफ्याची मिळतील फुलं। दिवाळीत पण तसेच करायचे, मी दिवे भरूनच ठेवायचे जेणेकरून संध्याकाळी उशीर नको व्हायला, कारण मग त्यांना परत उशीर लागतो। एवढे सगळे दिवे भरीपर्यंत तेलाने वाती बरोबर आहेत की नाही तो चेक करायला।
करून. एका साईडला ठेवून देते देवाच्या रूम मध्ये, म्हणजे तिथं कोणीच जाणार नाही. दर्श पण आता शाळेत गेला, त्याची पण तयारी करून ठेवते, म्हणजे कसं संध्याकाळी लेट नको. रांगोळी जेवण फक्त पाहुणे येणार आहेत त्यांच्यासाठी, तर त्यासाठी सगळी तयारी करून ठेवते. नंतर पेढे आहेत ते ठेवते आणि संध्याकाळी सचिन फुलं घेऊन येतील चाफ्याची, तर ती फक्त ठेवावी लागतील आणि दुसरं काही नाही. एका साईडला एका रूम मध्ये देवाच्या ठेवून देते, म्हणजे तिकडे कोण हलवायला जास्त जाणार नाही. तर झाली आपली आरती तयार. त्याच्यात फुलं संध्याकाळी येतील, थोडे एक्स्ट्रा येते, अक्षता पण मी ठेवते. सगळं घरातलं जेवण पहिलं आवरलं आणि नंतर मग रांगोळी टाकायला घेतली, कारण 17 वेळा मांजर नुसतं तिथंच बसलेला होता. मी म्हणून म्हटलं टाकली तर मग हा सगळ्या त्याच्या नक्क्या मारून कोसलून टाकेल. आणि आज काय झालं, तश नेहमी जातो शेजाऱ्यांच्या इथं खेळायला आणि आज तो सगळ्यांना घेऊन खेळायला तो इथंच आला होता. आणि आज 3 जणच नाही तर खालच्या फ्लोअरची पण सगळी मुलं इथं आलेली. बोली तुम्हाला झालंय काय रे? दशला बोलली जरा डाऊन साईडला खेळायला जा, इथं नको खेळू पॅसेजवरती. पण नाही, सांगून तो काय ऐकणार आहे ना. तो तर तिथं 17 वेळा नुसता मग त्रासच देत होता आणि ती मुलं नुसती उड्यांवरती नुसत्या उड्याच मारत होते. मला आता काय करणार. त्याला म्हटलं रोज जातोस खेळायला, तुला आज काय झालं रे जायला. आणखीन पण तू मुलं आणलीस खेळायला. तिथंच त्या पॅसेजवरती जाता जाता रांगोळी अक्षरशः कोसळलेली. ही चांगली होती तुळशीजवळची, तर त्याची खालच्या मुलाची मम्मी हाक मारली, तिने तुळशीजवळची अर्धी रांगोळी कोसळला. म्हणजे अरे देवा, रोज कोणी येत नाही आणि आजच सगळीजण कशी आलीत. तरी आपली अशी रांगोळी झाली. थोड्या वेळाने ती अर्धी पुसटली गेली. यातला हा राणी कलरचा पण फुल दशने त्याच्या मित्राने अर्धा पुसटला होता. आपल्या घरी पाहुणे कोण म्हणजे ओमबाई, मितेशबाई आणि हेतवी आली होती. तर मग थांबलं होतं त्यांच्यासाठी, कारण ऑफिस क्लोज नाही होत तोपर्यंत काहीच नाही करू शकत. आणि मग मुहूर्त कसं आहेच आणि संध्याकाळचं कधीही, शुक्रवारी फक्त 5:30चा टाइम आहे. तर मग तेव्हाच पूजेला सुरुवात केली होती. देवे तर आधीच लावले होते आणि मग ते आल्याच्या नंतर पूजेला सुरुवात केली. मी आरती केली, त्याच्यानंतर सगळ्यांनी आरती केली आणि बाकीची सगळी तयारी आधी करून ठेवली होती, कारण आल्यावरती उशीर नको म्हणून सगळं तयार करून ठेवलेलं. अर्धी एका साईडची रांगोळी तुम्हाला पुसटलेली दिसतच असेल, पण दिवे लागले त्या उजेडात तुम्हाला काहीच त्या प्रकाशामध्ये दिसणार नाही. तर सगळ्यांनी अगदी आरती मी केली, सचिनने केली, ओमबाई, मितेशने, हेतवीने सगळ्यांनी आरती केली. नंतर मग अंतरपाठ पकडून अष्टकमला जे येत होतं ते सुरुवात केली आम्ही म्हणायला. ओमबाईने त्यांच्या ह्याच्यामध्ये म्हटलं, नंतर मग मी म्हटलं जे येत होतं ते. फोटो पण त्यात क्लिकच कर. जाओ आप जाओ.
कस्तुरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं सर्वांगे हरिचन्दनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते श्रीगोपालचूडामणि शुभमंगल सावधान। बरं, तुळशी विवाह चांगल्या रीते पार पाडला. इथं मुलं कोणीच नाही, ज्या वेळेला पाहिजे सगळीजण खेळायला गेली. बरं, लग्न लावल्याने आजची पंडित म्हणजे ब्राह्मण 2 होते, ओमभाई आणि मी. जे थोडं थोडं येत होतं ते दोघांनी पण म्हटलं आणि तुळशी विवाह एकदम पार झाला. त्याच्यानंतर मग प्रसाद ठेवला होता, तोच मग नैवेद्य दाखवला आणि मग सगळ्यांना थोडा थोडा दिला. पहिली प्रार्थना केली सुखी संसाराची, कारण आज तुळशी विवाह झाला आणि याच्यानंतर आता आपल्याकडे लग्नांची मुहूर्तांची आता सुरुवात होईल आणि आमच्या अण्णांचं पण लग्न यावर्षी आहे. तर दोघांना थोडं थोडं गोड भरवलं आहे. नंतर मग सगळ्यांना प्रसाद वाटला. माझ्या शेजाऱ्यांना पण खाली द्यायला गेले होते प्रसाद. तर त्यांच्याकडे तुळस नाही आहे, एकीकडे आहे पण ते कुठे घरी नव्हती. सगळ्यांना थोडा थोडा प्रसाद दिला.